पुण्यातल्या मराठा मूक मोर्चात खासदार उदयनराजेही सहभागी झाले आहेत आणि या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी निलेश जगताप यांनी। पुणे शहरामध्ये मराठा क्रांती मूक मोर्चासाठी खासदार आणि छत्रपती शिवरायांचे वंशज असणारे उदयनराजे भोसले महाराज या ठिकाणी आलेले आहेत। कालही नाशिकच्या मोर्चामध्ये ते सहभागी झाले होते। खूप मोठा जल्लोष राजांचं या ठिकाणी आगमन झाल्यानंतर पाहायला मिळालंय। स्वतः उदयनराजे भोसले आपल्यासोबत आहेत। महाराज राजे, काय सांगाल? जो मोर्चा महाराष्ट्रामध्ये निघतोय, मात्र जो मूळ मुद्दा होता कोपर्डीचा, तो मुद्दा आता बाजूला पडल्यागत वाटत नाही? या अगोदर सुद्धा अनेकदा लोकांनी तक्रारी केल्या, अनेकदा मी स्वतः आमच्या जिल्ह्यात सुद्धा अशा घटना घडल्या, पण प्रत्येक वेळेस पोलीस अधिकाऱ्यांनी शासनाने त्याची दखल घेतली नाही। उलट ज्यावेळेस एखादा FIR द्यायला गेला की त्याला सांगण्यात येतं कशाला FIR देत आहे, जे जसे शर्यतमधले जे कायदे आहेत, कडक कायदे तसे लागू करण्यात पाहिजे। एखाद्याने हे केलं, बलात्कार केला, सरळ फाशी देऊन टाकायची, आधी पुढं मागं बघायचं पण नाही। लोकांना विश्वास उडाला आहे संपूर्ण शासनावरचा आणि पोलीस यंत्रणेवरचा। जर का ह्याच्यातनं जर विपरीत घडलं तर ह्याला संपूर्ण जबाबदार सगळे आमदार आणि सगळे खासदार असतील। अशा लोकांना जर पोलिसांनी भविष्य काळात जर काय केलं नाही, ही जे फिरतात आहे ना, ह्याला लोकांनीच घुसून सरळ खलास करून केलं पाहिजे। शेवटी नैतिकता जर राजकारण करणाऱ्याला पुढाऱ्याला जर फक्त राजकारण करायचं असेल आणि कुठल्याही ह्याच्या गांभीर्य कळत नसेल आणि पोलिसांना सुद्धा त्यांचं जर त्यांना दिलेली जबाबदारी पार पाडता येत नसेल तर आम्ही जनता समर्थ आहे ना, मी समर्थ आहे। आता मराठ्यांचे मूकमोर्चे लाखोंच्या संख्येने निघत आहेत। जर या मूकमोर्चांची दखल घेतली गेली नाही तर यानंतरच्या काळामध्ये मराठा समाज काय भूमिका बजावणार आहे? एक तर दखल घेतली जाईल, जर घेतली गेली नाही तर त्यांना जे राजकारणात आज दिसत आहेत, कुठल्याही पक्षातले असतील, ते तुम्हाला उद्या राजकारणात दिसणार नाही, हे दुसरं। आणि तिसरं म्हणजे वाटेल त्या परिस्थितीत हे जे काय मागण्या आहेत ना, वाटेल त्या परिस्थितीत त्या मागण्या मान्य म्हणण्यापेक्षा आम्ही त्या अंमलात आणू। ज्या कोपर्डी प्रकरणात ज्या नराधमांनी अत्याचार केला त्यांना फाशी झाली पाहिजे किंवा त्यांना आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्यांचा जो काही करायचा कार्यक्रम करू, असं या ठिकाणी महाराजांनी सांगितलेलं आहे। कॅमेरामन निकेतन मानेसह निलेश जगताप, जय महाराष्ट्र, पुणे।